बोलतीच बंद होते अशा शिक्षक वर्गांसमोर मी आज बोलतोय। आणि नशिबाने मला सासरे पण ते हेच मिळाले, शिक्षकच मिळाले, त्यांना मी लहानपणापासून घाबरत होतो, कारण मी शाळेत खूप अत्यंत खोडकर मुलगा आहे, त्यामुळे शिक्षकांचं माझं कधीही जमलेलं नाहीये। आज सासरेच मला मिळाले, त्यामुळे आयुष्यभर आपल्या जमणारे आणि अशी बायको तुम्ही आता आहे माझी प्रज्ञा तर आणि शेवटी प्रज्ञाची पण इच्छा होती की मी काहीतरी बोलावं, आणि बायकोची इच्छा पूर्ण करणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे, आणि मुलीची इच्छा पूर्ण झालेली बघणं हे सासऱ्याचं भाग्य आहे असं मला वाटतं। तर आता सर्वांनी आपण सगळं बाबांबद्दल ऐकलं, आणि मी या परिवारातला नवीन मेंबर आहे। तर 35 वर्ष बाबांनी सेवा केली आहे, आणि मी बाबांचं मला एक प्रश्नाचं म्हणजे माणसाचं आयुष्य जातं हे शोधण्यामध्ये की नेमकं सुखाची व्याख्या काय, व्हॉट इज हॅपीनेस। माणूस तो आयुष्य जातं पण कधी शोधू शकत नाही, पण ऍक्च्युली जर आता खूप जणांच्याकडून ऐकलेलं की हॅपीनेसची भाषा समाधान, आणि मला जर कोणी विचारलं की हॅपीनेस काय, तर या माणसाकडे बघून मला वाटतं की माणसाने जर असं समाधानी राहिलं तर हॅपीनेस काय ते आपल्याला कळून येईल। शेवटी परिवारातले सगळे आज दोन्ही मुली, आम्ही त्यांचा मुलगा आणि आम्ही 2 जावई हे आज त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं करतायत, कारण हे नक्कीच आपल्या अगोदरच्या पिढीने केलेले कर्म आणि पुण्य याचं आम्हाला फळ मिळतं। कारण आम्ही कोणत्याही आता जगाची स्पर्धा करताना एवढं सोपं जगणं नाही असं म्हणतात, पण आम्हाला तसे काही मोठे प्रॉब्लेम येत नाही। याचे कारण हेच आहे की तुमची सगळ्यांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई आहे। शेवटी मला आता या क्षणाला एक जगद्गुरु संत तुकारामांचा एक अभंग वाचा वाटतो। जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्तीस जावा, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञान देवा माय बापा। मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी। ज्यांचा बापच ज्ञानी आहे त्यामुळे आम्ही लागलो ध्यानी। जे आता मी म्हटलं की आम्हाला आयुष्यात जगताना काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आमचं पुण्य आई वडिलांनी भरपूर कमवून ठेवलेलं आहे। तुका म्हणे मी पोटाची बाळ, माझी पुरावा ब्रह्माची आळ। आणि एवढं बोलून मी बाबांबद्दलचे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। इथून पुढचं आयुष्य तुम्ही सुख समाधानाने जगा, भरपूर फिरा, भरपूर एन्जॉय करा, एकमेकाला वेळ द्या, आणि तुम्ही ज्याप्रमाणे आदर्श संसार केलाय त्याच पद्धतीने आम्ही संसार करू आदर्शपणे, याचा आशीर्वाद द्या। धन्यवाद।